राज्यातल्या 40 लाख पूरग्रस्तांच्या खात्यात 8,000 कोटी रुपयांची मदत जमा. अतिरिक्त 11,000 कोटी रुपये 15 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचतील. मुख्यमंत्री. व्यापारी हमीभावापेक्षा कमी भाव देत असतील तर शेतकऱ्यांनी सरकारच्या खरेदी केंद्रांवर मालाची विक्री करावी. मुख्यमंत्र्यांचं आवाहन. विकसित महाराष्ट्रासाठीच्या दृष्टी आराखड्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राखीव जागांसाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करायला 6 महिन्यांची मुदत. 2027मध्ये होणाऱ्या जनगणनेचा घर यादी आणि घरगणना हा पहिला टप्पा राज्यात एप्रिल ते सप्टेंबर 2026मध्ये पार पडणार. रब्बी हंगामासाठीच्या 2 खतांवरील अनुदानाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. 8व्या वेतन आयोगाची ही स्थापना. अश्विनी वैष्णव यांची माहिती. जागतिक कल्याणासाठी सौर ऊर्जा समर्थ पर्याय. ऊर्जेच्या सुलभ उपलब्धतेसाठी प्रयत्न करण्याचं राष्ट्रपतींचं आवाहन. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर. इंडिया मेरीटाईम वीकमध्ये सागरी क्षेत्रातील धोरणांना करणार संबोधित. मुख्य कार्यकारी अधिकारी मंचाचं अध्यक्षस्थानही भूषवणार. भारताची स्मार्टफोन निर्यात सप्टेंबर महिन्यात 180 कोटी अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहोचली. देशाच्या निर्यातीत इलेक्ट्रॉनिक उत्पादनं आता 3ऱ्या स्थानी. अश्विनी वैष्णव. राज्यात बांधकामासाठी कृत्रिम वाळूचा वापर करण्याबद्दलचा शासन आदेश जारी. वाळू केंद्रासाठीचे अधिकार आता जिल्हाधिकाऱ्यांना बहाल. आणि ज्येष्ठ मालवणी नाटककार गंगाराम गवाणकर यांचं मुंबईत निधन. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली. नमस्कार.